नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली मोरे. परभणी येथे मागचे 11 वर्ष प्रॅक्टिस करते स्किन स्पेशालिस्ट म्हणून. आता परभणीचा उन्हाळा इतका तीव्र आहे, अगदी 42-44 सेल्सिअस पर्यंत असतो. तर त्या वातावरणाच्या नुसार आधीचे जे कूलर पाहता ते त्यांचा आवाज असो किंवा सेफ्टी वाईज म्हणजे एक प्रकारे रिस्कीच होतं. आणि आता मी जे राप्ते सरांचे कूलर्स बघते, साक्षी कूलर्स, मला वाटतं आम्ही मोजक्या त्यांच्या पूर्वीच्या आधीच्या कस्टमर पैकी असू. जेव्हा त्यांनी ते नवीन आणले आणि ते बाजारात आणले, त्याचा फीडबॅक देणं, प्रत्येक वेळी आम्ही सांगू त्यांना की सर असं झालंय, त्यांना तत्पर अगदी ते लगेच रिपेअर करणं, त्यांची सर्व्हिस देण्याची पद्धत. हे कूलर म्हणजे एकतर त्यांचा आवाज नाही होत, सेफ्टी वाईज आमच्याकडे लहान मुलं आहेत त्यामुळं आम्हाला असं कधी नसतं की त्या कूलर जवळ जातील तर रिस्क आहे. त्याचे जे प्लेट्स असतात ते सारखे बदलायची गरज नसते. आणि आम्ही मागे त्यांना सांगितलं होतं की कूलरमधले पाणी रिकामं करण्यासाठी आम्हाला एक योजना हवी. अगदी पुढच्या दिवसातच त्यांनी ते पूर्ण त्याला मोटर बसवणं, त्याला आउटलेट करून देणं हे करून दिलं. आणि या कूलरचा अजिबातच आवाज होत नाही. मला स्वतःला एसीचा त्रास होतो, पण या कूलरमुळे असं कधी म्हणजे थंडी बाधते किंवा असं सर्दी होते, डोकं दुखते असं कधी वाटत नाही. अगदी कमी युनिट लागतात आणि एसी म्हणा किंवा त्या तत्समच तुम्हाला गारवा हे असेल. आणि पर्यावरणपूरक म्हणून मी जास्त प्रेफर करेन. वीज कमी लागते, पाणी कमी लागतो, आवाज होत नाही. आणि तुम्ही म्हणाल की या हॉलसाठी एखाद्या छोट्या रूम पासनं ते मोठ्या हॉलपर्यंत ते तुम्हाला अगदी कस्टमाइज करून देतात. ते तुम्ही फक्त रिक्वायरमेंट सांगा की तुम्हाला अगदी कमी वेळेत ते आणूनही देतील असं समजा. मी त्यांच्या अतिशय हॅपी कस्टमर्स पैकी एक आहे. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल हा कूलर.